श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण 1 ते 15 अध्याय ऐकले आहेत. आज आपण अध्याय 16वा ऐकूया. अध्याय 16वा. स्वामी भक्त हरिभाऊ उर्फ स्वामी सूत. श्री गणेशाय नमः. मुंबईत हरिभाऊ नावाचे मराठा जातीचे एक गृहस्थ म्युन्सिपाल्टीच्या कचेरीत नोकरीस होते. लक्ष्मण पंडित हे त्यांचे मित्र होते. व्यापारात तोटा होऊन कर्ज झाल्यामुळे ते चिंतेत होते. त्यांनी श्रींची कीर्ती ऐकून मी आठवड्यात कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटास येईन असा नवस केला होता. हरिभाऊ व त्यांचे दुसरे एक मित्र श्रीधर यांनाही अपूच्या व्यापारात नुकसान होऊन दिवाळी निघाणार व कदाचित नोकरी गमवावी लागणार याची काळजी लागली होती. म्हणून त्यांनी पंडितांशी सल्लामसलत केली. त्यावेळी त्यांची पडती बाजू लक्षात घेऊन स्वतः कर्जबाजारी असूनही पंडितांनी त्यांना स्वतःच्या कर्जाची व हरिभाऊंना व्यापारात होणाऱ्या तोट्याची रक्कम मी स्वतः भरीन अशा आशयाचे हमीपत्र मारवाड्यांच्या पेढीवर स्वतः लिहून दिले. त्यानंतर मात्र नवल झाले. रातोरात अफूचा भाव वाढला आणि भरपूर नफा झाला. मुद्दल सहित नफ्याची सर्व रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावे जमा झाली. कल्पनातील नफा झाल्याने पंडित सुखावले. ही सर्व अक्कलकोट स्वामींची कृपा आहे हे त्यांनी ओळखले. त्या आनंद वार्तेने हरिभाऊ व श्रीधर दोघेही चिंतामुक्त झाले. मग ते तिघेही अक्कलकोटास गेले. तेथे श्रीचे पूजन केले. तेव्हा श्रींनी त्या तिघांनाही मंत्रोपदेश केला. त्यामुळे ते धन्य झाले. त्यांनी स्वामींना 300 रुपये देऊ केले. तेव्हा या पैशातून पादुका घेऊन या असे त्यांनी सांगितले. या प्रथम भेटीतच हरिभाऊंची श्रीचरणी निष्ठा बसली. ती कायमची. मुंबईत परतल्यावरही त्यांना श्रीचरणांचा ध्यास लागला. संसार नोकरी कशातच रुची राहिली नाही. आज्ञेप्रमाणे श्रींच्या चांदीच्या पादुका घेऊन ते तिघे मित्र पुन्हा अक्कलकोटास गेले. त्या पादुका श्रींनी 14 दिवस वापरल्या आणि एके दिवशी हरिभाऊंना त्या पादुका छाटी कफनी व झोळी देऊन म्हणाले, तू माझा सूत आहेस. आता संसार लुटव आणि या पादुकांची स्थापना करून लोकांना भजनी लाव. हरिभाऊंचा आनंद गगनात मावेना. श्रींच्या अनुग्रहाने कृतकृत्य होऊन ते मुंबईत परतले. तेथे ब्राह्मणांकरवी आपले घर लुटविले. संसाराचा त्याग केला आणि श्रींनी स्वहस्ते दिलेल्या त्या आत्मलिंग पादुकांची कामाठीपुऱ्यातील एका जागी स्थापना करून गोसावी होऊन राहू लागले. श्रींच्या कृपेने तो मठ नावारूपास आला. अशा प्रकारे श्री स्वामींच्या कृपेने स्वामी सुतांच्या जन्माचे सार्थक झाले. श्री 16वा अध्याय संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून जर व्यवसाय केला तर व्यवसायात प्रगती होईल, संकटे नष्ट होतील. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.